तर मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर संवाद साधण्यासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। जरांगे सातारा जिल्ह्याच्या आज दौऱ्यावर आहेत। सकाळी 11 वाजता जरांगे मायणीमध्ये सभा घेतील। त्यानंतर दुपारी 1 वाजता कराड तालुक्यातल्या मसूर इथं मराठा समाजाशी त्यांची चर्चा असेल। संध्याकाळी मनोज जरांगे पाचवडमध्ये दाखल होतील। या दौऱ्यादरम्यान त्यांचा आजचा मुक्काम हा कराडमध्ये असेल। उद्या सकाळी मनोज जरांगे पाटणमध्ये दाखल होतील आणि तिथे त्यांची जाहीर सभा होणार आहे। त्यानंतर संध्याकाळी साताऱ्यामध्ये ते पत्रकार परिषद घेणार आहेत। तर साताऱ्यातल्या मनोज जरांगे यांच्या या सगळ्या दौऱ्याविषयी आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी तुषार तपासे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत साताऱ्यामधून। तुषार, मनोज जरांगे काल सांगलीमध्ये होते, आज साताऱ्यामध्ये आहेत आणि 2 दिवसांचा सातारा दौरा असणार आहे। कसा नेमका हा सगळा दौरा, काय त्याचं नियोजन आहे? नक्कीच आपल्याला माहिती आहे की मराठा आरक्षणाच्या ज्या प्रलंबित काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी किंवा त्या लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील जे मराठा नेते आहेत ते 29 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसणार आहेत खरं तर। आणि त्यासाठीच म्हणजे ते राज्यभराचा दौरा करतायत। आता ते पश्चिम महाराष्ट्रात 7 ऑगस्ट पासून त्यांनी दौरा सुरू केलेला आहे। आता ते साताऱ्यात आज त्यांच्या बैठका आणि सभा होणार आहेत। पहिली बैठक ही त्या साताऱ्यातील मायनी या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतरनं ते कराड, पाचवड या भागामध्ये जाणार आहेत। त्या ठिकाणी सुद्धा पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा करणार आहेत। खरं तर 2 दिवसाचा हा त्यांचा दौरा आहे। साताऱ्यामध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या साताऱ्यामध्ये त्यांच्या काही बैठका होतील आणि त्यानंतरनं ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। एकूणच जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर कुणबी मराठा जो आहे तशा नोंदी ज्या काही सापडलेल्या आहेत त्या 14,000च्या आसपास सापडलेल्या आहेत आणि तसे दाखले सुद्धा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेले आहेत। मात्र असं असलं तरी अद्याप पूर्ण सातारा गॅझेट लागू करावं ही मागणी अजून पूर्ण झालेली दिसत नाही आणि त्यामुळेच कुठेतरी मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाच्या भूमिकेत ठाम आहेत। 29 ऑगस्टला ते जे काही आंदोलन करणार आहेत त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधवांना आवाहन करण्यासाठी ते खरं तर राज्यात आता फिरतायत। साताऱ्यात सुद्धा महत्वाचं मराठ्याची राजधानी म्हणून समजल्यानं सातारा त्यांचा आता हा 2 दिवसाचा दौरा आहे आणि खरं तर या दौऱ्याकडे आता मराठा समाज बांधवांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। मोठ्या संख्येने ह्या बैठकांना आणि त्याचबरोबर ज्या काही सभा होणार आहेत त्यांना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। ठीक, तुषार जरूर लक्ष ठेवून राहा या सगळ्या घडामोडींवर। या दौऱ्यावर आपण आणखी चर्चा करूया। तुर्तास धन्यवाद। तुषार तपासे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।